नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। भारतीय सैन्य दिवस दरवर्षी 15 जानेवारी रोजी देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य, बलिदान आणि देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित करतो। 1949 मध्ये लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा यांनी भारतीय थल सेना प्रमुख पदभार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली। ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेना प्रमुख होते। या दिवशी देशभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। यामध्ये परेड, शौर्य पुरस्कार वितरण आणि सैनिकांच्या कुटुंबियांशी संवाद यांचा समावेश होतो। या दिवशी सैनिकांचे योगदान आणि त्यांच्या कुटुंबियांचे बलिदान यांची उजळणी केली जाते। सैन्य दिवस हा देशभक्तीचा आणि एकतेचा प्रतीक आहे। हा दिवस आपल्याला सैनिकांना सलाम करण्याचा आणि त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आहे। भारतीय सैन्य ही देशाची पहिली संरक्षण पट्टी आहे। देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासोबतच आपत्तीच्या वेळी ही सैन्य मोलाची सेवा देत असतात। आपल्या सैनिकांच्या शौर्यामुळेच आपण आज स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकतो। 15 जानेवारी 1925 रोजी जन्मलेले खाशाबा दादासाहेब जाधव हे भारतीय कुस्तीगीर होते। त्यांनी 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये फ्रीस्टाईल कुस्तीच्या बॅन्टम वेट गटात कांस्य पदक मिळवून इतिहास रचला। स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे ते पहिले भारतीय होते। त्यांच्या या कामगिरीमुळे भारतात कुस्ती खेळाला मोठे प्रोत्साहन मिळाले। खाशाबा जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ट खेळाच्या योगदानाबद्दल मरणोत्तर शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारतर्फे उल्लेखनीय खेळाडूंना दिला जातो। शिवछत्रपती पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कारांपैकी एक मानला जातो। खाशाबा जाधव यांच्या या पुरस्काराने त्यांच्या कार्याला उचित सन्मान मिळाला। 15 जानेवारी 1929 रोजी जन्मलेले मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर हे अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीचे सर्वात महत्त्वपूर्ण नेते होते। त्यांनी अमेरिकेतल्या काळ्या लोकांच्या समान हक्कासाठी अहिंसक मार्गाने लढा दिला। गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अमेरिकेत अहिंसक निदर्शने, बहिष्कार आणि सविनय कायद्याचे उल्लंघन करून एक शक्तिशाली आंदोलन उभे केले। त्यांच्या आय हॅव अ ड्रीम या भाषणाने जगभरात वंचित आणि शोषित लोकांना प्रेरणा दिली। 1964 मध्ये त्यांना शांतीसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले। मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या अहिंसक लढ्यामुळे अमेरिकेत नागरी हक्क कायदे बनले आणि लोकांचे जीवन बदलले। पण दुर्दैवाने 4 एप्रिल 1968 रोजी मेमेफिस, टेनेसी येथे एका हॉटेलच्या बाल्कनीवर उभे असताना त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्यांचे निधन संपूर्ण जगासाठी एक मोठा धक्का होता। आज इंटरनेटचा काळ सुरू आहे। आपल्याला कोणतीही माहिती इंटरनेटच्या माध्यमाने विकिपीडियावर सहज उपलब्ध होते। याच विकिपीडियाचा जन्म कसा झाला हे आपण जाणून घेऊयात। 2001 साली जगातील पहिला सर्वसमावेशक, मुक्त आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेला ज्ञानकोश जन्माला आला। विकिपीडियाच्या संस्थापकांनी एक स्वप्न पाहिले होते की जगभरातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही विषयाची माहिती सहज उपलब्ध व्हावी। त्यांच्या या स्वप्नाला विकिपीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष रूप मिळाले। विकिपीडियाची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो एक सहयोगी प्रकल्प आहे। याचा अर्थ जगातील कोणतीही व्यक्ती विकिपीडियावर लेखन करू शकतो। याचा अर्थ असा की जगातील कोणतीही व्यक्ती विकिपीडियावर लेखन करू शकते, त्यात सुधारणा करू शकते किंवा त्याची चिकित्सा देखील करू शकते। यामुळे विकिपीडिया सतत वाढत राहतो आणि त्यात नवीन माहिती जोडली जात राहते। आजच्या काळात विकिपीडिया जगातील सर्वात मोठा आणि सर्वात लोकप्रिय ज्ञानकोश बनला आहे। लाखो लोकांसाठी तो माहितीचा एक अविभाज्य भाग बनला आहे। रोजच्या धावपळीच्या जगात आपण खूप मोठा प्रवास करत असतो। मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कामासाठी जात असतो। कंपनीमध्ये असलेले लिफ्टचा वापर आपण दररोज करतो। पण कधी तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का की लिफ्टचा शोध कोणी लावला? आज आपण हे जाणून घेऊयात। अमेरिकन शोधक एलिशा जी ओटिस यांना सुरक्षित उद्वाहकाच्या म्हणजेच लिफ्टच्या जगातील पहिले पेटंट मिळाले। ओटिस यांनी लिफ्टच्या सुरक्षेसाठी एक नवीन यंत्रणा विकसित केली होती, ज्यामुळे लिफ्ट अचानक खाली कोसळण्याच्या भीतीपासून लोकांना मुक्तता मिळाली। त्यांच्या या शोधाने उंच इमारतींचे बांधकाम आणि शहरी विकासाला मोठी चालना मिळाली।
ओटिस यांच्या या शोधाच्या प्रदर्शनात त्यांनी स्वतः लिफ्टमध्ये उभे राहून लिफ्टच्या कर्त्याला कटिंग वायर करण्याची सूचना दिली होती। लिफ्ट अचानक खाली कोसळली तरीही त्या यंत्रणेमुळे लिफ्ट सुरक्षितपणे थांबली। या प्रदर्शनाने लोकांमध्ये लिफ्टच्या सुरक्षेबाबत विश्वास निर्माण केला आणि लिफ्टच्या वापराची लोकप्रियता वाढली। ओटिस यांच्या या शोधाने लिफ्टचे तंत्रज्ञान विकसित होण्यास आणि लिफ्टच्या वापरात क्रांती घडवून आणली। सध्याच्या फास्ट फॉरवर्ड जगात खूप प्रसिद्ध असलेले कोका कोला या ड्रिंकचे सेवन आपण नेहमीच करत असतो, पण हे ड्रिंक कोणी बनवले होते, याची उत्पत्ती कशी झाली होती, हे आज आपण जाणून घेऊयात। अटलांटा जॉर्जिया येथे द पेम्बरटन मेडिसिन कंपनीची स्थापना झाली। या कंपनीने एक अनोखा औषधी पेय विकसित केला होता, जो आज आपल्याला कोका कोला म्हणून प्रमाणित आहे। या पेयाची सुरुवात एका फार्मासिस्ट जॉन स्थित पेम्बरटन यांच्या प्रयोगशाळेत झाली। त्यांनी हे पेय मूळतः थकवा दूर करण्यासाठी आणि मस्तिष्काला शांत करण्यासाठी बनवले होते। पेम्बरटनच्या मृत्यूनंतर त्यांच्या व्यवसायाचे नेतृत्व आणखी एका उद्योजक आसा ग्रीनर यांनी केले। ग्रीनर यांनी या पेयाचे उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न केले। त्यांनी कोका कोलाचे ब्रँडिंग आणि विपणन करण्यासाठी नवीन मार्ग शोधले। त्यांच्या प्रयत्नांमुळे कोका कोला लवकरच एक प्रसिद्ध पेय बनले। आज कोका कोला जगभरातील मोठ्या आणि ओळखल्या जाणाऱ्या सॉफ्ट ड्रिंक ब्रँडपैकी एक आहे।